आदि तूच अंती तूच, तूच सर्व ठाई। श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे कालभैरव जयंती। तर आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहे ही एक वस्तू। घरातील सर्व दोष, अडचणी, भांडणे, वादविवाद दूर होतील। घराची, मुलाची, पतीची खूप अशी प्रगती होईल आणि घरात जी नकारात्मकता आहे त्यातून सुटका होईल। त्यासाठी नक्कीच आपल्याला हा वस्तू उद्या घरातून बाहेर फेकायची आहे। तर कालभैरव जयंतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा असतो। तर तो अभिषेक आपण पंचामृताने, पाण्याने किंवा आपण रुद्राभिषेक देखील करू शकतो। कारण की कालभैरवचं रूप हे महादेवांनीच घेतलेलं असतं, कारण की त्यावेळेस त्यांनी राक्षसाचा वध केलेला असतो। त्यालाच कालभैरव जयंती म्हणून साजरी केली जाते। म्हणजे कालभैरवचं रूप महादेवांनी घेऊन त्या राक्षसाचा वध केल्यामुळे ह्या दिवसाला कालभैरव जयंती म्हणून साजरी केली जाते। तर आपल्याला बघा, कालभैरवला आपल्याला पिवळी मोहरीचं तेल, आपल्याला त्यांना मिठाई म्हणून जिलेबी अर्पण करायची आहे। तसेच उडीद, काळे तीळ, फूल, धूप, दीप, अगरबत्ती घेऊन कालभैरवांची पूजा करायची आहे। तसंच कालभैरव अष्टकाचं पठण करायचं आहे। ते हे कालभैरव अष्टक कुठे मिळेल तर यूट्यूबवर किंवा जे स्वामी समर्थांचं नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये उपलब्ध होईल। तुम्ही 11 वेळेस, 7 वेळेस किंवा 5 वेळेस कालभैरव अष्टक वाचू शकता। तर बघा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे? आपल्या घराला जे काही दोष, अडचणी, भांडणे, वादविवाद आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। म्हणजे घराची, मुलाची, पतीची खूप अशी प्रगती होईल आणि सर्व अडचणी, संकटे दूर होतील। त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर आपल्याला सर्वात पहिले सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर कालभैरवच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे आपल्याला गरजू व्यक्तींना दान किंवा मिठाई अर्पण करायची आहे। तसेच कालभैरवची पूजा करायची आहे। काळ्या तिळाचं तेल किंवा तिळाचं तेल आपण अर्पण करायचं आहे। त्याचप्रमाणे त्यांना मिठाई, काळे वस्त्र अर्पण करायचे आहे, कारण की कालभैरवांना जिलेबीच ही मिठाई अर्पण करतात। त्याचप्रमाणे आपल्याला उद्या कुत्र्याला चपाती, त्याला तेल लावून चपाती आणि थोडी हळद टाकून ही चपाती देखील कुत्र्याला चारायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला बघा, गरजू व्यक्तींना दान करायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर ह्या वस्तू फेकायच्या आहे। तर आपल्याला काय करायचं आहे बघा, संध्याकाळी 3 सांजेच्या वेळी आपल्याला ही एक वस्तू घरातून बाहेर फेकायची आहे। आपल्याला 7 प्रकारचे धान्य घ्यायचे आहेत। त्यामध्ये महत्त्वाचे धान्य म्हणजे पिवळी मोहरी आणि उडीद आणि काळे तीळ, आपल्याला हे 3 महत्त्वाचे धान्य घ्यायचे आहे। बाकी इतर कोणतेही तुम्ही 7 धान्य घेऊ शकता। त्यामध्ये मीठ घ्या, तुम्ही कडधान्य घेऊ शकता, मटकी किंवा हुलगे म्हणा, किंवा इतर जे धान्य आहे ते सर्व धान्य घ्यायचं आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे। आणि देवासमोर बसल्यावर कालभैरव अष्टकचा आपल्याला 5 वेळेस, 8 किंवा 11 वेळेस पठण करायचं आहे। एका वेळेस वाचायला आपल्याला 1 ते 2 मिनिटच लागतात, त्यामुळे हे सहज आपल्याला 11 वेळेस वाचून होईल। ते वाचल्यानंतर आपल्या घरातील प्रॉब्लेम, अडचणी दूर होऊ दे अशी आपण प्रार्थना करायची आहे। घराची, मुलाची, पतीची खूप अशी प्रगती होऊ दे ही आपण कालभैरवाला प्रार्थना करायची आहे। आणि ही वस्तू घरावरून, मुख्य दरवाज्यावरून 7 वेळेस उतरवायची आहे आणि उतरवल्यानंतर आपल्याला ती वस्तू पिंपळाच्या झाडाखाली टाकून द्यायची आहे, किंवा इतर कुठेही तुम्ही टाकू शकता, पण जवळ पिंपळाचं झाड असेल तर त्या ठिकाणी टाकलं तरी चालेल। म्हणजे आवर्जून त्या झाडाखाली टाकावे आणि मग आपण घरी आल्यानंतर पाय धुवून घरामध्ये प्रवेश करायचा आहे, कारण की हे आपल्या घरातले सर्व दोष, अडचणी दूर होण्यासाठी आपण घरावरून उतरून टाकलेलं असतं। त्यामुळे परत नकारात्मकता आपल्या घरामध्ये आपल्याबरोबर प्रवेश करत असते। त्यामुळे पाय धुवूनच आपण घरात प्रवेश करायचा आहे। तर अशा प्रकारे उद्या संध्याकाळी 3 सांजेला आपण 6 नंतर रात्री 9 वाजेपर्यंत कधीही ही एक वस्तू उतरून टाकायची आहे। आपल्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल, पतीची व्यवसायात किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, घरामध्ये सतत नकारात्मकता असेल, दोष असतील, अडचणी येत असतील, ह्या सर्वातून सुटका होण्यासाठी उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला ही एक वस्तू घरातून बाहेर फेकायची आहे। अनेक अडचणीतून सुटका होईल आणि मुलाची, घराची, पतीची खूप अशी झपाट्याने प्रगती होईल। तर नक्कीच उद्या संध्याकाळी आपण ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे। तर ही वस्तू आपल्याला संध्याकाळीच हा उपाय करायचा आहे। तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।